एका 23 वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने बारामती हादरलंय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणासोबत या तरुणीचं लग्न ठरलं होतं त्याच तरुणासोबत ती घटनेच्या दिवशी बाहेर गेली होती. आणि धक्कादायक बाब म्हणजे होणाऱ्या नवऱ्याने जबरदस्तीने मुलीला कसली तरी गोळी देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर तिचा होणारा पती म्हणजेच 27 वर्षीय अथर्व राजेंद्र मेहन याच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. 6 ऑगस्ट 2026 रोजीची ही घटना. पण या घटनेमागची पार्श्वभूमी पाहिली तर यातील गांभीर्यता आपल्या लक्षात येते. कारण नुसती माध्यमातील बातमीची हेडलाईन वाचून लोक बऱ्याचदा जज करतायत, पण नेमकं काय घडलं याच्या मुळाशी मात्र जात नाहीयेत. तर गेल्या काही काळापासूनच अथर्व आणि ही मृत तरुणी जी आहे त्यांचे प्रेम संबंध होते. संबंधित तरुणीने BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि पुढे तिला MPSC ची तयारी करायची होती. त्यासाठी ऑक्टोबर 2025 पासून ती पुण्यामध्ये क्लास करत होती आणि याच काळामध्ये डिसेंबर 2025 मध्ये तिची अथर्व सोबत ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार या दोघांच्या नात्याची माहिती तरुणीच्या एका मैत्रिणीकडून तिच्या आईला मिळाली असं देखील म्हटलं जातंय. तर दुसरीकडे काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मुलीने स्वतः आपल्या घरी या नात्याबद्दल सांगितल्याचं बोललं जातंय. यानंतर आईने मुलीशी नियमित फोन आणि व्हिडिओ कॉलवरून संपर्क ठेवायला सुरुवात केली होती. पुढे 30 डिसेंबर 2025 रोजी आई आणि तिचा भाऊ पुण्यामध्ये गेले आणि या तरुणीला बारामतीला घेऊन आले, म्हणजेच आपल्या घरी पुन्हा घेऊन आले. आणि त्यावेळी आईने मुलीशी याबाबत विचारणा केली असता तिने अथर्व सोबत प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं. इतकंच नाही तर अथर्व सोबत लग्न करण्याची आपली इच्छा देखील व्यक्त करून दाखवली. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये याबद्दल चर्चा झाली आणि अखेर 12 एप्रिल 2026 रोजी दोन्ही कुटुंबीय एकत्र बसले आणि दोघांचं लग्न करण्यासाठी संमती सुद्धा मिळाली. म्हणजेच अथर्व आणि तरुणी आता केवळ प्रेमसंबंधांमध्ये नव्हते, तर दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने त्यांचा विवाह सुद्धा ठरलेला होता. त्यामुळे आता दोघं सुद्धा एकमेकांना भेटत होते, एकमेकांशी सतत संपर्कात होते आणि याला कुटुंबियांकडूनही विरोध नव्हता. दोघांचा फोनवरून नियमित संपर्क सुरू असायचा. मात्र घटनेच्या साधारण 15 ते 20 दिवस आधी तरुणीच्या वागण्यामध्ये काही बदल झाल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं. ती नेहमीपेक्षा शांत आणि गप्प राहू लागली होती. आईने याबाबत तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. त्यावेळी मैत्रिणीने अथर्व हा तरुणीकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करत असल्याचं आणि त्यासाठी तिला काही गोळ्या देत असल्याचं देखील सांगितल्याचा दावा जो आहे तो तरुणीच्या आईने पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत केलाय. आणि हीच बाब आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी मानली जाते. कारण घटनेच्या काही तास आधी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्या आईला अथर्व तिला गोळी देणार असल्याचं सांगितल्याचा दावा आईने केलेला आहे. मात्र ती नेमकी गोळी होती कसली, ती कशासाठी देण्यात आली होती आणि ती तरुणीने घेतली का आणि तिच्या मृत्यूशी तिचा काही संबंध आहे का, हे अद्याप तपासामधून स्पष्ट व्हायचं आहे. मात्र या सगळ्याबद्दलचे जे काय आहे शक्यता ज्या आहे त्या समोर येत आहेत. म्हणजेच 6 ऑगस्टचा दिवस जो आहे तो या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. त्या दिवशी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास तरुणी बारामतीतील TC कॉलेजमध्ये MBAच्या ऍडमिशनसाठी जाते असं सांगून अथर्व सोबत गेली. दुपारी सुमारे 4 वाजता तरुणीने आपल्या आईला मेसेज करून ऍडमिशन फी बाबत माहिती दिली आणि त्याच वेळी ती मुलगी आणि अथर्व हे दोघंही अथर्वच्या आई आणि मावशीला सोडण्यासाठी दौंडला गेले असल्याचं देखील समोर आलं आणि मुलीने सुद्धा हे आपल्या आईला सांगितलं होतं. यानंतर आईने मुलीला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी तरुणी अथर्व सोबत कारमध्ये असल्याचं आईला दिसलं. आईने तिला लवकर घरी ये असं सांगितलं. मात्र संध्याकाळ झाली तरी मुलगी घरी परतली नव्हती. सुमारे 7 वाजता आईने पुन्हा एकदा मुलीला फोन केला. 2 वेळा फोन करूनही मुलीने काही फोन उचलला नाही. त्यामुळे आईने अथर्वच्या मोबाईलवर फोन केला. त्यानंतर आईचं मुलीशी बोलणं झालं आणि या संभाषणामध्ये तरुणीने अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार असल्याचं देखील सांगितल्याचा दावा जो आहे तो आईने पोलिसांच्या तक्रारीमध्ये केलेला आहे. अथर्वला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो तिला कसली तरी गोळी देणार असल्याचं देखील मुलीने आपल्या आईला सांगितल्याचं म्हटलं गेलंय. आणि हे ऐकल्यानंतर आईने मुलीला अथर्वच्या घरी जाऊ नकोस, तातडीने घरी परत ये असं देखील बजावलं. मात्र त्यानंतरही नेमकं काय घडलं याबाबत अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेत.
कारण त्यानंतर रात्री 9च्या सुमारास आईने मुलीला मेसेज केला, त्यावर तरुणीने आपण जेवण करत असल्याचं उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर मात्र तिच्याकडून पुढे कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. म्हणून मधल्या काळात असं काय घडलं याचं गूढ अजून उलगडलेलं नाहीये. परंतु या दरम्यान अथर्व आणि तरुणीने बारामतीच्या भिगवण रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण केल्याची माहिती समोर आली आहे. या हॉटेलमध्ये अथर्वने UPI द्वारे पैसे भरल्याचा देखील पुरावे समोर आलेत आणि पुढे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आईने पुन्हा मुलीला फोन केला, पण तिने तो काही उचलला नाही. त्यानंतर आईने अथर्वला फोन केला. यावेळी अथर्वने तरुणीला चक्कर येत असल्याचं आईला सांगितलं आणि तुम्ही लवकरात लवकर इथे या किंवा मी तुम्हाला घ्यायला येतो असं म्हटलं. त्यानंतर अथर्व तरुणीच्या आईला घ्यायला त्यांच्या घरी गेला आणि आईला घेऊन त्याने थेट सिल्वर जुबली शासकीय रुग्णालय गाठलं होतं. परंतु काही सूत्रांच्या मते अशी माहिती देखील दुसरी समोर येते, ती अशी की 9 वाजता म्हणजेच त्या दिवशी रात्री 9 वाजता मुलीच्या आईला मुलीकडून शेवटचा मेसेज केला. त्यानंतर डायरेक्ट अथर्वशी बोलणं झालं होतं. पण या दरम्यान म्हणजेच 9 ते 10च्या सुमारास या एका तासात मुलीचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. शिवाय अथर्वने आधी मुलीला देवकाते रुग्णालयामध्ये सुद्धा नेल्याचं बोललं जातंय. त्यानंतर बोईटे हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यानंतर तिसरं जे रुग्णालय आहे ते सिल्वर जुबली या हॉस्पिटलमध्ये नेल्याचं बोललं जातंय. आणि त्यानंतर रात्री सुमारे 10:20 तिची आई सिल्वर जुबली रुग्णालयामध्ये पोहोचली. त्यावेळी तिची मुलगी जी आहे ती स्ट्रेचरवर निश्चित पडली होती. मात्र डॉक्टरांनी तिला आधीच मृत घोषित केल्याचं आईला सांगण्यात आलं. काही तासांपूर्वी जी मुलगी आपल्या आईशी फोनवर बोलत होती ती अचानक आपल्याला सोडून गेल्याची बातमी ऐकताच आईच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली आणि त्या कोसळल्या. यानंतर आईने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि बारामती शहर पोलिसांनी अथर्व राजेंद्र मेहण याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आता पोलिसांसमोरच सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. तरुणीने आईला फोनवर गोळी देणार असल्याचं का सांगितलं? ती गोळी नेमकी कोणती होती, कशाची होती? अथर्वने ती तिला दिली होती का? शिवाय तरुणीने ती घेतली होती का? आणि घेतली असेल तर त्याचा तिच्या प्रकृतीवर, तिच्या तब्येतीवर तेव्हा काही परिणाम झाला होता का? आणि या सगळ्याच्या तिच्या मृत्यूशी थेट काही संबंध येतोय का? याचबरोबर घटनेच्या आधीपासूनच तरुणीला काही गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने आईला दिल्याचा दावा देखील केल्याचं समोर येतंय. त्यामुळे त्या गोळ्या नेमक्या कोणत्या होत्या आणि त्या कुठून आल्या, या सगळ्या गोष्टींचा जो तपास आहे तो आता केला जाणार आहे. शिवाय तरुणीला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयामध्ये का नेण्यात आलं होतं, या दरम्यान किती वेळ गेला आणि तिची प्रकृती नेमकी कधी गंभीर झाली, याचा देखील तपास केला जाणार आहे. कारण नेमकं एका तासामध्ये असं काय घडलं की ज्यामुळे तिचा मृत्यू झालाय. शिवाय या तरुणीला कोणतीही तिची मेडिकल हिस्ट्री नव्हती किंवा तिला कोणत्याही गोळ्या सुरू नव्हत्या. या सगळ्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. दरम्यान या प्रकरणात वैद्यकीय तपासणी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तरुणीच्या शवविच्छेदनाचा अहवाल, विसेरा आणि इतर वैद्यकीय नमुन्यांच्या तपासातून तिच्या शरीरात कोणताही औषधी किंवा रासायनिक पदार्थ आढळतोय का याची माहिती आता मिळू शकणार आहे. त्याचबरोबर पोलीस डिजिटल आणि तांत्रिक पुरावे देखील तपासतायत. आणि धक्कादायक म्हणजे या संपूर्ण प्रकरणात आणखी एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अथर्व आणि संबंधित तरुणीचा विवाह दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने ठरला होता. त्यामुळे आईने सुद्धा मुलीला अथर्व सोबत भेटण्यास किंवा बाहेर जाण्यास आधी विरोध केला नव्हता. मात्र मुलीच्या वागण्यामध्ये झालेला बदल आणि तिच्याकडून गोळ्यांबाबत सांगण्यात आल्याचा दावा समोर आल्यानंतर आईची चिंता वाढली. अथर्व सतत मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. त्याने तिला जबरदस्तीने घरी सुद्धा नेलं होतं आणि तो तिला कसल्या तरी गोळ्या देत होता. मात्र आपल्या होणाऱ्या पत्नीचा खरंच अथर्वने आपल्या राक्षसी वृत्तीपायी जीव घेतलाय का, की आणखी वेगळं काही कारण या सगळ्या मागे आहे, हे सगळं आता पोलीस तपासामध्ये उलगडणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवड शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील हे करतायत. आणि सध्या या प्रकरणामध्ये सर्वांचं लक्ष वैद्यकीय अहवाल आणि पोलीस तपासाकडे लागलेलं आहे. तोपर्यंत मात्र या मृत्यू मागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न अजूनही कायम आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र याची पुढची अपडेट आल्यास ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की कळवू. तोपर्यंत तुम्ही कट टू कटच्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.